हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडी निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान मकर कुंडले त्रपचे श्रवणी मकर कुंडले त्रपचे श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजितो कंठिकास्तुमानि विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा कास पितांबर आवडी निरंतर येते जान आवडे निरंतर येची जान आवडे निरंतर येची जान गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर येची जान आवडे निरंतर येची जान येची जान येची जान येची जान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर
रूप पाहतालो जाणी रूप पाहतालो
जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हॅलो 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 जोडी करा राम कंठीधरा जेणे चुके फेरा गर्भवास आयेशी जोडी करा राम कंठीधरा आईशी जोडी करा राम कंठीधरा राम कंठीधरा जेणे चुके फेरा गर्भवास गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ तेची फळ नाव धडकरा सहस्र नामा नाव धडकरा सहस्र नामा जे भव सिंधु से धडी पावे नाशिवंत आटे प्रिया मित्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरे माता भरा हरी राम बाणी हरी राम बाणी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धना नाशिवंत आटी प्रिया पुत्र धना वेद ज्याचा शिणा त्याची बळ कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ऐसी जोडी करा राम कंठीधरा 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 जने तुके भेरा गर्भवासा जने तुके भेरा गर्भवास नाशिवंतया नित्या पुत्र धन नाशिवंतया नित्या पुत्र धन जने झुके फेरा गर्भवासा जने झुके फेरा गर्भवासा नाशिवंत आटी प्रिया
नशिबंतया जिंकिया पुत्र दोला बीज ज्याचा सीन त्याची फळ बीज त्याचा सीन त्याची फळ बीज जाता सिन त्याची पड त्याची पड बीज जाता सिन त्याची पड बीज जाता सिन त्याची फळ बीज जाता सीन त्याची फळ बीज जाता सीन त्याची फळ नशिबंतया जिंकिया पुत्र दोला नाशिवंताई जिंकिया पुत्र दोला विठला 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 हलो विठला तुकाराम महाराज श्री सद्गुरु जोग महाराज श्री सद्गुरु अमृत महाराज प्रिया पुत्र धन बीज जाचा शिन ते
फळ नाव धडक राम सहस्र नामाची जे भव सिंधुसी थडी पावे नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याचे तुका म्हणे कळा हाना तोंडावरी भात भरा हरी रामवाणी नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शेण तेचे फळ पांडुरंगाकार प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातृमुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकान्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ओ नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्रद्रे जननी देवाजी अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंग परमात्मालाही सुद्धा नमस्कार संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांना सुद्धा नमस्कार कारण वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संतांनी काही दंडक घालून दिले कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना नवे धार्मिकच नव्हे तर इतर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना भगवान परमेश्वराला शरण जावं जेणेकरून भगवान परमेश्वराला आणि संताला जर शरण जर गेलात तर आपले काहीतरी फायदा असावा कोणता फायदा आयुर प्रज्ञा यशोबलम आयुष्य वाढते ज्ञान प्राप्त होत असते आणि हे सर्व कार्य करण्याकरता बळ ही सुद्धा भगवंत आणि संत देत असतात आणि या सर्व कार्याला यश सुद्धा संत आणि भगवंत देत असतात म्हणून संताला आणि भगवंताला शरण जावं विठ्ठल मनवानी शरण जावे महाराज हा भाव सागर जर तरायचा असेल तर संत आणि भगवंताला शरण गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही म्हणून संताला आणि भगवंताला शरण जावं विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पांडुरंग परमात्माला शरण जावं साधू संतांना शरण जावं ज्ञानोबारायणात जर शरण गेलं तर सर्व संताला शरण जाण्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडते
त्याच्या मागचाही बघ कथाभाग आहे असो. आणि कार्यक्रमाबद्दल काही परिहार देण्याचं अगत्याचं असतं. या ठिकाणी हरिभक्तपरायण बाबारावजी कोठे आणि त्यांच्या संपूर्ण परिवारातर्फे हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्रीमद भागवत कथा या सप्ताहाचं आयोजन. आणि या सप्ताहामध्ये भागवताचार्य आमच्या परस्नेही हरिभक्तपरायण पुष्पाबाई ठाकरे यांच्या मृखार वृंदातून आपण 7 दिवसापर्यंत भागवत कथेचं काय करणार आहात, श्रवण करणार आहे. आणि आजचा हा पहिला दिवसची कीर्तनाची सेवा त्यांच्याच माध्यमातून त्यांनी मला दिलेल्या निमंत्रणातून सर्व तुम्हा हरिभक्तांच्या आणि ज्यांचा भगवंतावर काय आहे प्रेम आहे असे सर्व हरिभक्तांचं मला दर्शन झालं. त्यामुळे मी कृतकृत्य झालो, यात मात्र तिळी मात्र ही शंका नाही. तसेच जरी हा कार्यक्रम त्यांचा वैयक्तिक जरी असला, पण जो कार्यक्रमाचं नियोजन आहे हे सर्व नियोजन हे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी सप्ताहाप्रमाणे आहे. विठ्ठल सकाळला काकडा आहे, सायंकाळी त्याच्यानंतर हरिपाठ आहे, दुपारच्या वेळेस भागवत आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, दुपारी 12 ते 2 भजन आहे, भागवताची वेळ 3 ते 5 आहे, 5 ते 6:30 हरिपाठ आणि 7 ते 9 वेळात यावेळेस हरिकीर्तन आहे. तसेच 25 तारखेला दिंडी प्रदक्षिणाही सुद्धा आहे. आणि 7ही दिवशी या ठिकाणी कीर्तनाचं असं सुंदर असं या ठिकाणी नियोजन. आणि काल्याचं कीर्तन ज्यांच्या मृखार वृंदातून आपण 7 दिवसापर्यंत भागवत कथेचं श्रवण करणार आहात, त्यांच्याच मृखार वृंदातून आपण 7व्या दिवशी काल्याचं कीर्तन सुद्धा ऐकणार आहे. सुंदरसं असं या सप्ताहाचं नियोजन असतं. आणि ज्यांना हा सर्व करण्याचा योग घडला, हा योग महाराज या जन्मातला नाही. कारण भागीरथी स्नानाश्रम लागे फार, करावे एकाग्र मन येथे. कथा भागीरथी स्नान जो करीते, त्याचे उद्धरती पूर्वजती. त्याचा अभंग आहे नामदेव महाराजांचा. करील जो प्रश्न, सांगील जो कथा, श्रवण करिता उद्धरितो. कथा भागीरथी स्नान जे करीती, त्याचे उद्धरती पूर्वजती. भागीरथी स्नानाश्रम लागे फार, करावे एकाग्र मन येथे. नामा म्हणे ऐसे बोले भागवत, शुक सांगी तसे परीक्षिती. महाराज हा योग घडणं काही साधारण नाही. महाराज नामदेवराय सांगतात की हा योग ह्या सगळं जुळून आणण्याकरिता श्रम लागे फार. फार असं श्रम लागते. श्रम म्हणजे कोणतं श्रम लागते? श्रम म्हणजे आपण जे हातापायाने थकतो हे श्रम काय? हे श्रम तर लागते. परंतु आपल्याला काहीतरी मागच्या जन्मातलं जोपर्यंत पुण्य आपल्यासोबत असत नाही, संचित आपल्यासोबत असत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताच्या प्रेमाची आवड निर्माण होत नाही. कारण की ज्ञानोबराय म्हणतात, बहुता स्वीकृताची जोडे, बहुता स्वीकृताची जोडे, बहुता स्वीकृताची जोडे, बहुता स्वीकृताची जोडे. म्हणून विठ्ठले आवडे आवडे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. ज्या अर्थी भगवंताविषयीची आवड, देवाच्या नामस्मरणाविषयी
विषयीची आवड, त्या अर्थी निश्चितच आपल्यासोबत मागच्या जन्मातली काहीतरी पुण्याई असावी, मागच्या जन्मातलं काहीतरी आपलं संचित्त असावं, मागच्या जन्मातलं काहीतरी असावं, म्हणून आपल्याला भगवंताविषयीची आवड निर्माण आहे. म्हणून त्यांच्याही चरणावर सुद्धा माझा नमस्कार. आमच्या हरिभक्तपरायण पुष्पाताई ठाकरे यांच्याही चरणावर, तसेच तुम्हा सर्व हरिभक्तांच्या चरणी, आमचे कंसे महाराज, विनेकरी महाराज, गायकवृंद सर्वांच्या चरणावर, आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवला असे साऊंडवाले दादा, सर्व हरिभक्तांच्या चरणावर सुद्धा माझा नमस्कार. ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून या बोलिया बाळा, चालवे सकळा नामा मनी मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, यावर घरी संताच्या, मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सर्व मायबापांच्या चरणी, सर्व तुम्हा श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. कारण की ज्याच्या अंतकरणामध्ये भगवान प्रेमाविषयीची नावाची आवड आहे, नामाची आवड आहे, तो साधारण आहे का महाराज? नामाची आवडी तोची जाणा देव, ऐसे मे नाही बोलत नेनता, आणून या समता संतांच्या. महाराज, ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीची आवड आहे त्याचं महाराज सामान्य कसं पुण्य आहे का? त्याचं नाही महाराज. मला सांगा, या मनुष्य देहाची जर आपल्याला जोड लाभली तर महाराज या मनुष्य देहामध्ये आल्यावर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, जेणेकरून आपण जे पुण्य आणलं, ज्या पुण्याच्या बळावर आपण या ठिकाणी आपल्याला मनुष्याचा देह प्राप्त झाला, त्याच्यात काय पडली पाहिजे? भर पडली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. महाराज, ऐसी जोडी करा की जेणेकरून आपल्याला हे जे पुनरपी जन्मम पुनरपी मरणम हे जे आहे याच्यातून काय होता येईल, मुक्त होता येईल. त्याच्याकरिता काय साधन? ऐशी जोडी करा रामकंठी धरा. परंतु महाराज, माणसं अशी निघाले का जे काही आपली बहुता स्वीकृताची जोडी आहे महाराज, आणलेल्या मुद्दलात घाटा. मुद्दलात काय घाटा? समजा आपण 100 रुपये जर आपल्याजवळ असले, आपण जर एखादा व्यवसाय केला, 100चे 60 झाले पाहिजे का 100चे 140 120 झाले पाहिजे? किती झाले पाहिजे? 160 बी झाले चालते, 140 120, पण 100पेक्षा कमी नाही झाले पाहिजे. निदान कमीत कमी 100 आणले, 100 तर घरी नेले पाहिजे वापस. 100 आणले नाही, वाढले आपल्याकडून, पण 100. मग आता तुम्ही म्हणाल कसं? मुद्दल बुडवी माणसं. मुद्दल बुडवी माणसं कसं समजदार नाही. तुम्हाला आता उदाहरण सांगतो मी. एका व्यक्तीचा महाराज मुळी विकण्याचा व्यवसाय होता. मुळ्या समजते ना, सरपण. जंगलामध्ये जायचा, जंगलामध्ये जाऊन इंधन काड्या जमा करायच्या, जंगलामध्ये त्या मुळी केली त्या बाजारामध्ये विकायला आणायचा, आणि विकायल्यावर महाराज ती मुळी विकायचा 20 रुपयाला. किती रुपयाला? 20 रुपयाला मुळी विकायचा. रोजचा नित्यनेम होता. महाराज जंगलामध्ये जायचा, काड्या जमा करायचा, ती मुळी बाजारात आणायचा, बाजारामध्ये विकायचा 20 रुपयाचा, आणि त्याचा घर खर्च होता 20 रुपये.
किती रुपये घर खर्च होता रोजचा? 20 रुपयाला मुळी विकायचा आणि 20 रुपये त्याचा घर खर्च. त्यानं मुळी विकली का रोजचा घर खर्च त्याचा चालायचा. असं बराच दिवस चालले महाराज, 5-6 महिने. तेव्हा महाराज बाईला तो म्हणायला लागला का हो म्हणे मी रोज जंगलामध्ये जायचं, सकाळी मुळ्या जमा करायच्या, काड्या जमा करायच्या, मुळी विकायला न्यायचे आणि तुम्ही सर्वजण म्हणे आयते बसून खायचे. बस म्हणे उद्यापासून मी काही मुळे आणणार नाही म्हणे. आता तुम्ही तुमचं काय करा पहा. बाई हुशार होती. बाया तसेच हुशार राहते. बाई हुशार तेव्हाच तर 1500 रुपये महिना मोदीनं कोणाला लावला? आपल्याला लावला का? आपण काय महाराज 20 रुपये बाईनं सांगितलं. ठीक आहे म्हणे आता तुमच्या जीवावर आलं वाटतं म्हणे प्रपंच चालवायचा. असं करा. बाई हुशार होती. बाई सांगितलं का उद्या जा, उद्या 2 मुळे आणा, त्याच्यानंतर कधीच मुळे आणू नका. माणूस म्हणायला लागला ठीक आहे म्हणे, पहा म्हणे उद्या 2 आणतो, याच्यानंतर परवाच्या दिवशीपासून मी जाणार नाही, आणणार नाही. बाई म्हणे ठीक आहे म्हणे उद्या जा. महाराज ह्या सकाळी सज उठला, एक मुळी विकली 20 रुपये आले, दुसरी विकली 20 रुपये आले. किती झाले त्याच्याजवळ? 40 रुपये झाले. 40 रुपयातले 20 रुपये गेले घर खर्चात. 40 रुपयातले 20 रुपये कुठे गेले? घर खर्चात. राहिले किती? 20 रुपये. बाई हुशार होती. बाईने ते 20 रुपये घेतले, सब्जी मार्केटमध्ये गेली आणि भाजी मार्केटमध्ये जाऊन महाराज त्या ठिकाणी 20 रुपयाचा आणला भाजीपाला. काय आणला? भाजीपाला आणला. बाईनं तिथचाच भाजीपाला घेतला. दुकान 20 रुपयाचे 40 रुपये केले. किती केले? 20 रुपयाचे 40 रुपये केले. दुसऱ्या दिवशी महाराज त्या 40 मधले 20 रुपये घर खर्चात गेले. राहिले किती? 20 रुपये. असं महाराज महिनाभर चाललं. बाई 20 रुपयाचा भाजीपाला आणायचा, 40 करायची, 40तले 20 रुपये घर खर्चात जायचे, 20 रुपये राहायचे. महाराज महिना झाला, सव्वा महिना झाला. महाराज याला बसल्या ठिकाणी महाराज जास्त गुण आले. हा का म्हणे काव म्हणे तू तर बाजार की सगळं आणतं म्हणे, सगळं बरोबर आणतं, फक्त 5 रुपयाची फुटाने आणतं. काय आणचं म्हणे? 5 रुपयाचे फुटाने. बाई म्हणे थोडंसं तोंडाले आवर घाला म्हणे. फुटाने की मग पाहिजे म्हणे, पहिले आपलं हे जे भागून राहिले हेच बरोबर. अरे म्हणे तू माझी बायको असून माझं ऐकत नाही, उद्या 5 रुपयाची फुटाने आणतो. बाई म्हणे ठीक आहे म्हणे, आता तुम्ही म्हणता तर 5 रुपयाची फुटाने आणतो. मला सांगा 20 रुपये होते, 20 रुपयातले 5 रुपयाचे काय आणले? फुटाने. राहिले किती? 15 रुपये. 15 रुपयाचा भाजीपाला आणला. 15 रुपयाचा भाजीपाला आणल्यावर 15चे किती झाले? 30 रुपये झाले. 30तले गेली 20 घर खर्चात. राहिले किती? 10. 10चा भाजीपाला आणला. 10चे किती झाले? 20 गेले घर खर्चात. हाती काय राहिले? फुटाने. विठ्ठल 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 याला काय म्हणतात? मुद्दल बुडवी माणसं. म्हणून या मनुष्य देह आपल्याला मिळाला की या मनुष्य देहामध्ये महाराज आपण काय केलं पाहिजे? भगवंताची सेवा अर्चा केली पाहिजे. मला सांगा पुण्य मिळवणं सोपं आहे का कठीण आहे महाराज? पुण्य मिळवणं, पुण्य महाराज पुण्य मिळवणं फार कठीण आहे महाराज. काही वेळा आपण पुण्याच्या अपेक्षानं महाराज कार्य करतो, पण त्या कार्यामधूनही सुद्धा आपल्याला कधी कधी आपल्या पदरामध्ये पाप पडत असते, दुःख पडत असते. आता तुम्ही म्हणाल कसं? आता सांगतो तुम्हाला. अजून आपण यज्ञ करतो का नाही करत? यज्ञ करतो. मग यज्ञामध्ये काय वापरतो आपण? समिधा वापरतो. समिधेमध्ये काय वापरतो? वडाच्या वाळलेल्या काड्या, उमरीच्या वाळलेल्या काड्या, पिंपळाच्या वाळलेल्या काड्या. मग ठीक आहे आपण वाळलेल्या आणल्या. मग आता वाळलेल्या काड्यामध्ये समजा एखादा जीवजंतू असेल, मुंगी असेल, किडा असेल, आणि यज्ञाची आहुती टाकत असताना जो त्या यज्ञाची आहुती टाकत असताना त्या काडी सोबत जर भस्म जर झाला तर मात्र आपल्या पदरामध्ये पुण्य पडलं. असंच होते ना? काय पडलं? पाप पडलं. अपेक्षा कशाची होती आपल्याला? पुण्याची अपेक्षा होती. पण आपल्या पदरात काय पडलं? पाप पडलं. परंतु या कलियुगामध्ये ज्ञानोबा म्हणतात की यज्ञयाग करण्याची काही आवश्यकता नाही. कारण की द्वापार युगात, त्रेतायुगा महाराज भगवान परमेश्वराची जर प्राप्ती करायची असायची तर त्याकरिता यज्ञ करावा लागत होता, योग करावा लागत होता, याग करावा लागत होता, विधी करावा लागत होता, नाना साधनं करावं लागत होते, 1000 वर्ष तपश्चर्या करावा लागत होती, वारुळं अंगावर चढत होती महाराज. तेव्हा महाराज भगवान परमेश्वराची काय होत होती?
प्राप्ती होत होती. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात की या कलियुगामध्ये हे करण्याचं कोणतंही कारण नाही. का करण्याचं कारण नाही? जर या कलियुगामध्ये जर आपण जर हे करत जर बसलो तर वास्तविक पाहता आपल्याला भगवान परमेश्वराची प्राप्ती तर होणारच नाही, मात्र आपल्यामध्ये दांभिकपणा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. योग याग विधेयने नावेसी, योग याग विधेयने ज्ञानोबार आपल्या हरिपाठामध्ये सांगतात की योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. महाराज आणि म्हणून या युगामध्ये योग करण्याचं काही कारण नाही, याग करण्याचं कारण नाही, परंतु या कलियुगामध्ये जर आपला आम्हाला हा भावसागर जर तारायचा असेल तर या कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाव कलियुगा माझी करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेटी. महाराज कलियुगामध्ये जर काय जर तारक असेल तर ते आहे भगवंताचं नामस्मरण. आणि परंतु नामस्मरण हे तारक आहे, परंतु ते नामस्मरण करीत असताना सुद्धा साधू संतांनी त्याच्यामध्ये अटी घातल्या. काय अटी घातल्या महाराज? भगवंताचं नामस्मरण आम्ही घेतो, परंतु घेत असताना ते भगवंताला आवडेलच याची काही शाश्वती आहे का महाराज? भगवंताला आवडेलच याची काही शाश्वती आहे का? नाही. भगवंताचं नामस्मरण घेत असताना त्याच्यामध्ये साधू संतांनी अटी घातल्या. आवडीने भावे हरिनाम घेसी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताचं नामस्मरण घ्या, पण कसं घ्या? आवडीनं घ्या. महाराज कसं घ्या? आवडीने. आवडीने भावे भावी विन देव न कळे संदेह गुरु विन अनुभव कैसा करे. जोपर्यंत त्या नामस्मरणामध्ये भगवंताची भक्ती करीत असताना, पूजा अर्चा करीत असताना जोपर्यंत भाव असत नाही तोपर्यंत त्या भक्तीला, त्या नामस्मरणाला कोणत्याही प्रकारचा अर्थ शिल्लक राहत नाही. कारण की तुकोबारायण महाराज या सृष्टीचा काय केला? अभ्यास केला. या लोकांचा महाराज अभ्यास केला भक्ती करणाऱ्या. तेव्हा तुकोबारायांच्याही सुद्धा लक्षात आलं की जेथे पाये तेथे देखीचा पर्वत, भक्ती ते कठीण सुरावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाये तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. महाराज भक्ती कशी आहे? जशी धगधगत्या अग्नीचे समजा सूळ आहे, त्या सुळावर समजा आपण पोळी टाकली आणि त्या धगधगत्या अग्नीमधून पोळी उचलणं जशी कठीण आहे, त्या प्रकारे भक्तिरूपी पोळी ही धगधगत्या अग्नीतून उचलण्याच्या
काय आहे महाराज, कठीण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणते की भक्ती ती कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. बलवान जो असेल, मग बलवान कोणता, तर आपल्यासोबतची जे बहुता स्वीकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावली. आणि म्हणून तसाच तो विरळा असतो. विरळा म्हणजे दुर्लभ असतो. निवडे तो बळी विरळा शूर असतो. आणि तोच काय करतो, ही भक्तिरूपी पोळी उचलण्याचं काय करतो, धाडस करतो, सामर्थ्य करतो. आणि मी हे कशाकरिता सांगितलं, कारण की हे भागवत करणं मी आधीच सांगितलं फार कठीण आहे. म्हणून हे सर्व असं नियोजन जे आहे, या नियोजन करण्यामागचं महाराज निश्चितच त्यांच्यासोबत काय आहे, मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य आहे. म्हणून हा सर्व काय घडला त्यांच्या जीवनामध्ये, योग घडला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हा 7 दिवसाचं या ठिकाणी सप्ताह आणि 7 दिवसाच्या पहिल्या दिवसची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली. बघा, सप्ताहामध्ये 2 कीर्तनकार बांधलेले असतात 7 दिवसापैकी. बरं, 8वं काल्याचं ते वेगळं चरित्र, ते उच्चारावे. देवे 7व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, ठीक आहे. 8व्या दिवशी पहिल्या दिवसच्या कीर्तनकार बांधलेला. मग बांधलेला म्हणजे कसं, दोरीनं बांधलेला का महाराज, की चोराटानं का रस्सीनं, तसा नाही, नियमानं बांधलेला. कोणता नियम महाराज, पहिल्या दिवशी महाराज भगवान परमेश्वराच्या नामस्मरणाविषयीचं कीर्तन घ्यावा. नामपर, कोणता अभंग घ्यावा, नामपर प्रकरणापासून चालू करायचं. आणि शेवटच्या 7व्या दिवशी भगवान परमेश्वराची आपण जे 7 दिवसापर्यंत सेवा केली, त्या 7 दिवसाच्या सेवेमध्ये महाराज आपण मागण्याचे अधिकारी होत असतो. 7व्या दिवशी भगवान परमेश्वराला मागणीपर अभंग घ्यावा, आपल्याला मागण्याचा अधिकार झाला की आपण मागणी मागावी भगवंताला. आणि 7व्या दिवशी मागणी मागितली की भगवंत 8व्या दिवशी काल्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय देत असतो, प्रसाद देत असतो. भानुदास गीती गाता भानुदास महाराज गायन करायचे, भगवान पांडुरंग परमात्मा विठीवरून उडी मारायचे आणि आपल्या हातानं काय द्यायचे, प्रसाद द्यायचे. आणि म्हणून आज कीर्तन रूपी सेविकांनी निवडलेला अभंग वैराग्य महामेरू देवनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील नामपर प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. मला सांगा, ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी ज्या अर्थी तुकोबारायांनी सांगितलं की ऐशी जोडी करा, नाम रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. साधू संत महाराज या पामर जीवाला अट्टहास करतात, आग्रह करतात की या मनुष्य देह आपल्याला लाभला की या देहाचं जर सार्थक जर कशात असेल, तर त्यामध्ये सार्थक जर कशात मध्ये आहे तर ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये, साधू संताच्या सेवेमध्ये या देहाचं काय आहे, सार्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बघा, साधू संत महाराज पामर जीवाला महाराज प्रेमाने सांगतात. काय सांगतात, प्रेमाने सांगतात, रागावून सांगतात. रागावून बी सांगितल्यावर ऐकत नाही तर शिव्या देऊन सांगतात. जेव्हा महाराज नाथ महाराजांनी महाराज सांगू 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 थकले की भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण काय करा, श्रवण करा, नामस्मरण करा, श्रवण करा. पण जेव्हा हे पामरजीव ऐकत नव्हते, नाथ महाराजांना उभ्या आयुष्यात कधीच राग आला नाही, परंतु जेव्हा सांगून सांगून थकले तेव्हा नाथ महाराजांना सुद्धा राग आला. तेव्हा नाथ महाराज सुद्धा म्हणायला लागले, काय माय गेले होते भूता, नाथ महाराजाला
कुणाला राग आला नाही, पण नाथ महाराजांना जेव्हा सांगून सांगून थकले तेव्हा नाथ महाराजांच्या सुद्धा मुखातून शब्द निघाले का काय माय गेले होते भूतापासी हरी न ये मुखासे अरे मुडा. महाराज भगवंताचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. मला सांगा साधू संत सांगून थकले तेव्हा महाराज तुकोबारायानं आपल्यासारख्या पामर जीवाच्या पाया लागले आणि तुकोबाराय सुद्धा मनाला लागले. लागून या पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज तुकोबाराय आपल्यासारख्या पामर जीवाच्या पाया लागले. वास्तविक पाहता संताला काही पाया लागायचं कारण होतं का? पाया लागण्याचं कोणतंही कारण नव्हतं, पण साधू संत पामर जीवाच्या पाया लागलं. कारण की साधू संताचं अंतकरण कसं असते महाराज? मृदू सबायन वानिता ऐसे सज्जनाच्या कारण की साधू संत कशा करता येतात? बुडत आहे जन देखवे ना डोळा येत असे कळवळा म्हणून या. वास्तविक पाहता संताला या ठिकाणी जन्म मरणाला येण्याचं कोणतंही कारण नाही. कारण की या मृत्यू लोकामध्ये जो येतो त्याच्यामध्ये स्वइच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्ध स्वतःच्या इच्छेनुसार जन्माला येणे, परेच्छा प्रारब्ध दुसऱ्याच्या इच्छेनुसार जन्माला येणे, अनिच्छा प्रारब्ध इच्छा नसताना जन्माला येणे. मग स्वइच्छा प्रारब्ध स्वतःच्या इच्छेनुसार कोण जन्माला येतो या मृत्यू लोकामध्ये? स्वतःच्या इच्छेनुसार संत महात्मा जन्माला येतात. कशाकरिता? तर बुडत आहे जन देखवे ना डोळा. मग संत 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 म्हणजे कोण? संत म्हणजे ब्रह्ममूर्ती जगी, ब्रह्ममूर्ती संत जगी अवताराले उद्धरया आले जना. महाराज या साधू संतांनाच, या भगवंतानंच महाराज साधू संतांच्या रूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला. कशाकरिता? तर तुमचा आमचा काय करण्याकरिता? उद्धार करण्याकरिता. म्हणजे स्वइच्छा प्रारब्धामध्ये संत मोडतात. परेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनुसार जन्माला येणे. दुसऱ्याच्या इच्छेनुसार कोण जन्माला येतं? कोण येतं दुसऱ्याच्या इच्छेनुसार? दुसऱ्याच्या इच्छेनुसार भगवंत जन्माला येतात. ज्यावेळेस या मृत्यू लोकामध्ये यज्ञ यागक्रिया बंद पडते, नामस्मरण बंद पडते, हरिभक्ताला त्रास होतो, तेव्हा हे भक्त भगवंताकडे आग्रह धरतात की देवा मला या दुःखातून तू सोडव. तेव्हा भक्ताला सोडवण्याकरिता भगवंत भक्ताच्या आग्रहार्थ या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतात. कशाकरिता? घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. त्याच्याकरिता, कारण की भगवंताचं ब्रीद वाक्यच आहे महाराज, भक्ताचं रक्षण करणं आणि दुष्टाचा काय करणं? संहार करणं. म्हणजे भक्ताच्या आग्रहार्थ भगवंत या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये अवतार घेतात. म्हणजे परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. तर अनिच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडतं? तर अनिच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही मोडतो, तुम्ही आम्ही सर्वजण मोडतो. आपली कोणत्याही प्रकारची या मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा नसते, तरी पण आम्हाला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं.
का यावं लागतं? मागच्या जन्मातलं कर्म, मागच्या जन्मातलं पाप आणि मागच्या जन्मातली वासना. मागच्या जन्मातलं जर आपलं जर काही जर कर्म असेल तर ते कर्म आपल्याला या जन्मात भोगावं लागतं. ते भोग दिल्याशिवाय संपत नाही आणि म्हणून तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. तुमचं आमचं काय घेता महाराज? तुमचं आमचं काय सांगता? देवादिकांना सुद्धा आपलं कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथे वियोगी मेला, सर्वे श्रीरामा वनवास गेला, सर्वे रावण जय कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. महाराज, ज्यांच्या कुळामध्ये भगवान रामचंद्र प्रभूंनी अवतार घ्यावा असे भगवान रामचंद्राचे वडील दशरथ राजा, त्या दशरथ राजांना सुद्धा हे राम करता करता पुत्र वियोगानं मारावं लागलं. कशामुळे? तर आपल्या कर्मामुळे. कथा भाग बराचसा आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीरामा वनवासा गेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. मागच्या जन्मातलं कर्म, मागच्या जन्मातलं पाप पुण्य करूनी जन्म येतो. महाराज, आपल्या मागचं काहीतरी पाप असते, पुण्य असते, त्याच्यामुळे आपल्याला काय असते? जन्म घ्यावा लागतो. मागच्या जन्मातलं पाप, मागच्या जन्मातली वासना. महाराज, आता कथेमध्ये येणारच आहे. महाराज, जडभरित राजा हरणी गर्भा गेला न गाला तो घातला वासनेने. कारण की नाथ महाराज सुद्धा म्हणतात, जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून या 3 कारणामुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. आणि म्हणून ह्या जर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला जर चुकायचं असेल तर त्याकरिता तुकोबाराय म्हणतात, ऐशी जोडी करा राम कंठे धरा, जेणे चुके फेरा. राम
तुकोबाराय म्हणतात की ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फिरा गर्भवास. जेणेकरून जे आपल्या जन्म मरणाला येण्याचं जे बीज आहे हे बीज आपल्याला भाजायचं आहे. कशाने भाजायचं आहे तर ते भगवंताच्या नामस्मरणाने भाजायचं आहे, संताच्या सानिध्यामध्ये भाजायचं आहे. बीज भाजून केलेला ही आम्हा जन्म मरण नाही. महाराज आपलं झालं हे आपलं झालं हे जन्माला आलं नाही पाहिजे. काय सांगू गर्भीची यातना. महाराज गर्भ यातना काय आहे महाराज. जेव्हा हा जीव गर्भामध्ये राहतो आई वडिला आईच्या, तेव्हा महाराज चहू बाजूनं मलमूत्रेचं विष्ठेचं लेपन असतं आणि त्या सर्व दुर्गंधीमध्ये महाराज हा जीव वाढतो. तेव्हा हा जीव महाराज भगवंताला शरण जातो, देवा मला या दुःखामधून सोडो. Uba
करी या दुःखा वेगळे देवा, मला तू या दुःखातून काय करव सोडव. तेव्हा भगवंत म्हणतात की अरे तुला जर या दुःखातून सोडवलं तर तू काय करशील. तर आठवीनं पाय हा माझा नवस देवा, मी तुले नवस करतो. काय करेल की तुझं नामस्मरण करेल, तुझं पाय आठवेल, तुझ्या पायाची काय करेल, सेवा करेल. महाराज असा वचन देतो, भगवंत त्याला त्या दुःखामधून सोडवतं. मी हे कशाकरिता सांगितले की जन्माला येण्यापासून आपल्याला काय आहे, दुःख आहे. आणि म्हणून जन्माला येत असताना सुद्धा आपलं जीवन संपलं तेव्हाही दुःख. बरोबर आहे ना. मनुष्याचा देह कसा आहे महाराज, मनुष्याचा देह अपवित्र आहे. कसा आहे, अपवित्र आहे. परंतु त्याला जर पवित्र जर करायची असेल तर त्याच्याकरिता भगवंताच्या नामस्मरणाची काय दिली पाहिजे, त्याला सांगड दिली पाहिजे, त्याला जोड दिली पाहिजे. तेव्हा तो काय होत असतो, पवित्र होत असतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज पवित्र देह, ज्या अर्थ पवित्र देह ज्या अर्थी साधू संतांनी लिहिलं त्या अर्थी अपवित्र असला पाहिजे तो. महाराज या देहाचं वर्णन करायला गेलो महाराज देह कसा आहे महाराज, हा देह नाशिवंत मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांगा, रव दुर्गंधीचे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरणा जाई. महाराज कसं आहे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे सार, नाही अपवित्र शरीराईसे. महाराज हा असा देह असताना सुद्धा साधू संत या देहाची अपेक्षा करतात. कशा करतात तर देवा तुला जर वाटत असेल की हा माझा भक्त आहे, पण या भक्ताला हा गर्भवासाचं दुःख कसं काय द्यावं, तर तुकोबाराय म्हणतात की देवा तू आपल्या मनात खेद बाळगू नको की हा माझा भक्त, याला दुःख कसं काय द्यायचं गर्भवासायचं. तर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. तेव्हा तू मनात काही चिंता करू नको, कारण की आम्हाला काय घडली पाहिजे, तुझी सेवा घडली पाहिजे. म्हणून आम्हाला काय दे, आम्हाला गर्भवास दे, हा मनुष्य देह दे. कारण की हा मनुष्य देह महाराज तुम्हा आम्हाला मिळाले हे आपलं अहोभाग्य. स्वर्गातल्या देवांना सुद्धा हा मनुष्य देह मिळत नाही. स्वर्गीचे स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मा. स्वर्गातले देव सुद्धा महाराज या मृत्यू लोकामध्ये येण्याची काय करतात, अपेक्षा करता. उपजून या पुढती येऊ नकाला खाऊ दैवात. कारण ह्या नामस्मरण जे आहे हे नामस्मरण महाराज वैकुंठामध्येही नाही, स्वर्गामध्येही नाही, सत्य लोकामध्येही सुद्धा नाही. परंतु या नामस्मरणाचं महात्म्य फक्त या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये आहे.
महाराज ज्या सुखा कारणी देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सरणी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. महाराज वैकुंठ भगवंताचं जरी राहण्याचं ठिकाण असलं तरी मात्र हल्ली मुक्काम कुठं आहे? हल्ली मुक्काम भगवंताचं पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. महाराज ज्या सुखाकारणे देव वेडावला न वैकुंठ सोडूनी संत सतनी राहिला. वैकुंठ सोडलं तर संताच्या सानिध्यात महाराज भगवंताला अतिशय प्रिय आहे संत. आणि म्हणून या ठिकाणी महाराज स्वर्गातले देवही सुद्धा महाराज या मृत्यू लोकामध्ये येण्याची अपेक्षा करतात, या देहाची अपेक्षा करतात. आणि म्हणून हा तुम्हा मला देह मिळाला, परंतु हा देह मिळाला असताना महाराज या देह ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना महाराज एका जणाला देह मिळाला पण त्याचं महत्त्व कळलं. देह मिळाला त्याचं महत्त्वही कळलं. कोणाला देह मिळाला पण त्याचं महत्त्व कळलं नाही. कोणाला त्याचं महत्त्व कळलं पण देह मिळाला नाही. सांगा, तुम्हा आम्हाला देह मिळाला पण देह मिळाल्यावर याचं महत्त्व कळलं का आपल्याला? देह जर मिळाला आणि त्याचं जर महत्त्व जर कळलं असतं तर आपण खर्रे खाल्ले असते का? दारू पिलो असतो, तंबाखू खाल्ला असता, नानाविध व्यसनं केली असते? मला सांगा, हे शरीर काय आहे? हे शरीर महाराज 5 तत्वापासून बनलं आणि 5 तत्वापासून बनलं असताना 5 जणाचा याच्यावर अधिकार. ज्या वस्तूवर 5 जणाचा अधिकार असतो ते 5 जणांवरचा अधिकार असणारी वस्तू स्वतंत्र असते का सार्वजनिक असते? सार्वजनिक. मग 5 तत्वापासून हा देह बनला. मग ज्याचं त्याला परत करावं लागत नाही. एखादे समजा आपण जर भाड्यानं जर वस्तू आणली, आता मला सांगा हे चटई आणली, हे माईक आणलं समजा आपण भाड्यानं, मग हा भाड्यानं आणल्यावर असाचा असाच द्या लागन काही तोडताड करून द्या लागन? हा माईक असाचा असाच द्या लागेल की नाही? मग आपलं हे शरीर आपल्याला काय दिलं? देवानं भाड्यानं दिलं. वागवा बा, तुम्ही कशी वागवता आता पाहतो. मग आता याला जसं तर तसं वापस करावं लागेल की नाही? दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी देह ज्याचा त्यासी समर्पिला. महाराज अंतयात्रेच्या अभंगामध्ये आहे, अंतयात्रेच्या अभंगामध्ये दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी देह त्याचा त्यासी समर्पिला. महाराज ज्याचं त्याला काय करावं लागते? समर्पण करावं लागते, त्याचं त्याला देऊन द्यावं लागते. मग मी काय सांगत आहे की साधू संताला याचा देहही मिळाला आणि त्या देहाचं काय कळालं? महात्म्य कळालं. तुम्हा आम्हाला देह मिळाला परंतु याचं काय झालं? महत्त्व नाही कळालं. देवादिकांना याचं महत्त्व कळालं परंतु देह मिळाला का? जर मिळाला असता तर देवानं असं म्हटलं नसतं की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवानं मृत्यू लोकी व्हावा जन्मा. हा, आणि म्हणून हा तुम्हा आम्हाला जन्माला आलो आपण, परंतु या देहाचं आपल्याला काही महत्त्व कळालं नाही. परंतु या देहामधून आपल्याला काय व्हायचं आहे? मुक्त व्हायचं आहे. मग मनुष्याचाच देह भगवंताने निर्माण केला का महाराज? मनुष्याचा देह निर्माण नाही केला. भगवंतानं 84 लक्ष योनी निर्माण केल्या. किती? 84. मग 84 लक्ष योनी. मग एका एका योनीत किती वेळा जावं लागते आपल्याला? एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनी जास्त 84 आहे. जास्त एकच वेळा जर फेर जर घेतला तर किती आहे? 84. एकाच याच्यात पण ते कोटी कोटी. किती झाले करावं आता? एवढं तर काही मला येत नाही वजा बाकी. मग आता 84 याच्यात कोटी कोटी जर केले तर किती होते महाराज सांगा? 84 लक्ष येऊन. आणि म्हणून जनाबाईनं महाराज साध्या साध्या अभंगामध्ये लिहून ठेवलं. काय लिहून ठेवलं? सुंदर माझे जाते गे सुंदर माझे
जनाबाई म्हणतात सदा भंग आहे महाराज सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे महाराज सुंदर माझं जातं कसं राहते जातं पाहिलं कसं राहते पाऊवर पाऊ त्याला एक खुंटा आणि मग त्याला आपण ते धान्य त्याच्यात काय करतो वरतो असंच राहते ना जातं ते सांगायचं काय काम होतं महाराज जनाबाईले जातं ते जातं वय काय ते जातं नाही वय जातं कोणतं वय सुंदर माझे जाते गे देवा हे सुंदर आहे पण हे नश्वर पावणार आहे जाणार आहे आणि म्हणून जनाबाई म्हणते सुंदर माझे जाते गण फिरते बहुते गे देवा आता हे 84 लक्ष यवनीच्या कचाट्यामध्ये काय आहे फिरणारा एक वेळ गेल्यावर सापडणार नाही जसा आंधळ्या माणसानं समजा टाळी वाजवावी ना त्या टाळीमध्ये काय सापडावा कावळा सापडावा तसं आपल्याला काय सापडला ह्या मला सांगितलं दुर्लभ आंधळा माणूस त्याला टाळी वाजवता वाजवता कावळा जर सापडला तर योगच आहे की नाही तसा आपल्याला हे योग कळला काय झालं आपल्याला मनुष्य देह सापडला आणि म्हणून महाराज जनाबाई म्हणतात सुंदर माझे जाते ग फिरते बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तू वेरे बा विठ्ठला कारण ओव्या गाऊ कौतुके कारण की म्हणून याच देही घडे देवाचे भजन बाकीच्या जन्मामध्ये महाराज आपल्याला भजन घडू शकत नाही लागंद भगवंताची भक्ती घडू शकते यात मात्र शंका नाही परंतु भगवंताचं नामस्मरण करायचं असेल भगवंताचं कथा कीर्तन श्रवण करायचं असेल तर त्याच्याकरिता मनुष्याचा देह असणं आवश्यक आहे आणि म्हणून हा मनुष्याचा देह तुम्हा आम्हाला मिळाला हे काय आहे आपलं अहोभाग्य आहे आणि म्हणून त्याला महाराज साबूत ठेवणं हे आपलं काम आहे तुकोबाराय म्हणतात कथेची सामग्री कथेची सामग्री देह अवसानावरी महाराज आपल्या देहाचं काय आहे आपल्यावर अवसान आहे नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे म्हणजे इंद्रिय या इंद्रियाला काय जाता कामा नये भंग जाता कामा नये कारण की दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग हा जीवाचं जीव पण नासवण्याचं जर सामर्थ्य कशामध्ये असेल तर ते या देहामध्ये आहे
आणि म्हणून हा देह जर पाहिजेच पाहिजे, परंतु या देहावर आल्यावर असताना, हा देह आपल्याला मिळाला असताना आपलं जे जन्म मरणाचं जे बी आहे, हे बीज काय झालं पाहिजे, समूळ नष्ट झालं पाहिजे, गर्भवास आपला चुकला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. गर्भवास चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि गर्भवास जर चुकला तर काय होईल, तर अभंगाचं दुसरं म्हणतात की नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शिन तीची फळ. कशाच्या द्वारे, तर ऐशी जोडी करा रामकंठी धरा. जर आपल्या जीवनामध्ये आपण या मनुष्य देहाला राम नामाची जर काय घातली, सांगड जर घातली, तर जेणे चुके फेरा गर्भवास. का गर्भवास चुकल्या जातो भगवंताच्या नामस्मरणानं, का चुकल्या जातो, तर आपलं समूळ पाप नामस्मरणानं नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपला गर्भवास चुकल्याशिवाय काही राहत नाही. मग तुम्ही म्हणाल काव महाराज, आमचं तर कितीतरी जन्माचं पाप, किती अनंत जन्माचं पाप, कितीही जन्माचं जरी पाप असलं, कितीही जरी असलं, पापाचे पर्वताचे पर्व, ढिगाऱ्याचे ढिगारे जरी असले, परंतु एक नामस्मरण घेतलं, पण कसं, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग नामस्मरण तुम्ही म्हणाल किती पाप महाराज, तर ज्ञानोबाराय सांगतात, जसं आपल्याकडे कडब्याची गूड असते, जेवारी निघाल्यावर कडब्याची गुडं लावतात. कडब्याची गुडं लावल्यावर 1 लावा, 10 लावा, 100 लावा, 1000 लावा. आता समजा कोणता महिना लागेल, आता मार्च महिना लागेल. मार्च महिन्यात एखादं चांगलं पटांगण पहा, तिथं 100, 1000 काय लावायचे आहे तेवढे गुडं लावा, गुडाला लागून. आणि एका गुड्याला एखाद्या आगपेटीची काडी लावा. काय लावा, आगपेटीची काय लावा, काडी लावा. आता तुम्ही म्हणाल, एवढ्या मोठ्या कडब्याच्या गुडासमोर आगपेटीची एक काडी काय करू शकते, एक आगपेटीची काडी. एक आगपेटीची काडी एवढीही कडब्याचे गुडं भस्मसात करण्याचं सामर्थ्य कायच्यात आहे, एका आगपेटीच्या काडीत आहे. करते ना. तसं तुमची कितीही पापाची ढिगाचे ढिग जरी असले, तरी मात्र एका नामस्मरण
तुकोबाराचं सुंदर प्रमाण आहे. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र. हरी उच्चार अनंत पापराशी. किती राशी? अनंत. अनंत म्हणजे किती होते? त्याचा आकडा मोजका आहे काय? लाख, दशलाख, कोटी आहे काय? अनंत किती असू द्या, पण एका नामस्मरणानं कसं नष्ट होते? तू न अग्री मिळे समोर असं झाले तैसे नामे केले जपता हरी. दगदगत्या अग्नीमध्ये एखाद्या गवताची काडी उचलावी आणि टाकावी. जसे त्या गवताची काडी त्या अग्नीमध्ये टाकावी, टाकल्याबरोबर काय होते? ते अग्नीसोबत काय होते? समरस होते. त्याच प्रकारे तुमची कितीही जरी पापं असले तर एका नामस्मरणानं नष्ट होते. परंतु कसं घ्यायचं? तर आवडीनं घ्यावं, भावानं घ्यावं, आर्ततेनं घ्यावं. तेव्हा महाराज भगवंताला ते नाव काय होत असते? ते नाव नामस्मरण भगवंताला काय असते? पावन होत असते. आवडीने भावे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भगवंताचं एक वेळा नामस्मरण केलं, राम राम जम जर घेतलं तर तेने चुके फेरा गर्भवास. आणि गर्भवास जर चुकला तर नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन न बीज ज्याचा शिन तेशी फळ. नाशिवंताटी. नाशिवंताटी नाशाचा काय होतं? 8 पावत असते नाशिवंताटी. प्रिया म्हणजे पत्नी, प्रिया, पुत्र आणि धन याच्याबद्दल वैराग्य निर्माण होत असते. आणि एक वेळचं वैराग्य निर्माण झालं की बीज ज्याचा शिन तेची फळं. विठोबा बीज ज्याचा शिनतीची फळ. नाव धड करा सहस्त्र नामाची जे भवसिंधुशी थडी पावे. कारण की महाराज आम्ही शाळेत असताना एक सुंदरसा सुविचार होता. एखादं लहानसंही छिद्र एखाद्या मोठ्या विशाल जहाजाला बुडवू शकतं. लहानसं जर छिद्र जरी असलं पण कितीही जरी मोठं विशाल जरी जहाज असलं तर त्या विशाल जहाजाला बुडवण्याचं सामर्थ्य कशात आहे? एका त्या लहानशा छिद्रामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाव धड करा सहस्त्र नामाची आणि जे भवसिंधुशी थडी पावी. हा भवसिंधू जर पार करायचा असेल तर त्याच्याकरिता आपल्याजवळ हा भवसिंधू पार करण्याकरिता काहीतरी साधन लागेल. आणि मग कोणतं साधन? तर त्याच्यासाठी सागरामधून जर पार करायचं असेल, आपल्याला नदीमधून जर जायचं असेल तर त्याच्याकरिता काय उपयोगात येतात? नाव. आणि म्हणून ते नाव काय केली पाहिजे? आपण धड केली पाहिजे. धड म्हणजे कशी? चांगली केली पाहिजे. म्हणजे उभ्या आयुष्यामध्ये या देहाला भगवंताच्या नामस्मरणाची काय दिली पाहिजे? सांगड घातली पाहिजे की जेणेकरून पडिले वळण इंद्रिया सकडा. महाराज आपल्या इंद्रियाला काय पडलं पाहिजे? वळण पडलं पाहिजे की जेणेकरून अंधकाळाच्या वेळी आपल्या मुखातून काय निघालं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण आलं पाहिजे, साधू संताचं नामस्मरण आलं पाहिजे. महाराज भगवंताही पेक्षा महाराज भगवंताला आपल्या भक्ताचे नामस्मरण करणारे जे भक्त आहेत ते अतिशय प्रिय आहे. देवाला आपल्या भक्ताचे जे नामस्मरण करतो तो भक्त अतिशय प्रिय आहे. महाराज कोणते? महाराज तुम्हाला काही नाही समजलं तरी चालते. तुम्हाला नाही ज्ञानेश्वरी समजली, गाथा समजली, भागवत समजलं, पण साधू संताच्या नावाचा जरी अर्थ जरी कळला तरी मात्र तुमचं आमचं जीवन कृतार्थ झालं समजाव. काय साधू संताचं नाव होतं महाराज? तुमच्या आमच्यासारखं नाव होतं काय? तुमच्या आमच्यासारखं नाव नव्हतं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त
ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. निवृत्ती कशाला म्हणते? निवृत्ती या शब्दाचा अर्थ काय होते? निवृत्ती तसं नाही समजणार. एखादा जर व्यक्ती जर एखाद्या सरकारी नोकरीवर जर असेल तर त्याला वयाच्या 60व्या वर्षी त्या सेवेतून मुक्त करते. काय करते? मुक्त करते. त्याला आपण काय म्हणतो? सेवानिवृत्ती. सेवेतून काय झाला? तो निवृत्त झालं. म्हणजे त्याला आता त्या कार्यालयाशी त्याशी कोणत्याही त्याचा दूरपर्यंत काही संबंध नाही. आता काय झाला? तो निवृत्त झालो. म्हणजे पहिले जे संताचं नाव आहे तो काय आहे? निवृत्ती. निवृत्ती या शब्दाचा अर्थ आपण सर्व विकारातून मुक्त होणे, त्याचं नाव काय? निवृत्ती. आपण सर्व विकारातून मुक्त झालो की आपल्याला निवृत्ती प्राप्त होत असते. आणि निवृत्ती प्राप्त झाली की ज्ञानदेव म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. सर्व विकारातून मुक्त झालो की आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते. आणि ज्ञान प्राप्त झालं की आपण सोपान घाट चढत असतो. आणि सोपान घाट चढला की आपल्याला मुक्ती प्रदान होत असते, म्हणजे मुक्ताबाई. पहिलं काय? निवृत्ती. निवृत्त झालं की ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झालं की सोपान घाट चढतो. आणि सोपान घाट चढला या भक्तीचा की सोपान घाट चढल्यावर आपल्याला मुक्ती प्रदान होत असते, मुक्ती प्राप्त होत असते. आणि म्हणून हे 4 क्रम आहे: निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आणि म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल, आपल्याला निवृत्त व्हायचं असेल, आपल्याला सोपान घाट चढायचं असेल आणि आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्याकरिता हे एकनाथ आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नव्हे. महाराज आपल्या याच्यात किती देवांगण आहे तुम्हाला माहीतच आहे, पण साधू संतांनी सांगितलं की आपुला तो एक देव करून घ्यावा. एकतेने विना जीव सुख नव्हे, म्हणजे एकनाथ. आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे? एकनाथ. मग एकनाथ जर केला तर त्या नाथाचं, त्या देवाचं काय केलं पाहिजे? नामस्मरण, नामदेव. आणि नामस्मरण केलं की नामदेव. आणि त्याच्यानंतर तुकाराम. तुकाराम म्हणजे अशी अवस्था: विठ्ठल जै स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. हरीची या दासा हरिदाही दिशा, न भावे जैसा तैसा. हरी एक येरू मने काष्टी, पाशानी सकळ आहे वनमाळी, जेथे तेथे. म्हणजे तुकाराम म्हणजे सर्वत्र विश्व आपल्याला कसे दिसेल? ईश्वर रूप दिसेल, भगवंतमय दिसेल. आणि म्हणून साधू संताचं जरी नावाचा जरी अर्थ कळला तरी आपलं जीवन कृतार्थ झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाव धड करा सहस्त्रनामाची, जे भव सिंधुसी थडी पावे. आणि जर असं जर केलं तर काय होणार?
तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिन तिची बळ ज्ञानेश्वरा ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फिरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तिची फळ नाव धड करा सहस्त्र नामाची जे भवसिंधुसे थळी पावे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तिची फळ तुकोबाराय म्हणतात की जर आपण जर आपल्या या देहाला जर नामस्मरणाचं जर साधन जर दिलं तर जर आपल्या समोर अंतकाळाच्या वेळी जर आपल्या समोर काळ जर आला आणि काळ जर आला तर त्या काळाच्याही सुद्धा थोबाडीत मारण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येत असते तुका म्हणे काळा हाना तोंडावरी न भाता भरा हरी रामबाणी आणि जिथं नामस्मरण असते तिथं काळ येतच नाही दड 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 दुडू 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 पोळ सुटला हरी काळा बापुरीला. महाराज त्या ठिकाणी काळ येत नाही कारण की नामस्मरण जिथं चालू आहे तिथून महाराज तो काळ करतो आपला पळ काढतो आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिन तेची फळ. माझ्या अल्पमतीने माझ्या अल्पबुद्धीने अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा केविलवाना प्रयत्न केला ज्यांच्या माध्यमातून पुनश्च मी सांगतो की हा तुमचा कीर्तन करण्याचा योग आला आणि तुम्हा सर्व हरिभक्तांचं दर्शन करण्याचं योग आला. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण पुष्पाताई ठाकरे यांच्या माध्यमातून हा त्यांच्या निमंत्रणावरून त्यांनी सांगितलं की महाराज म्हणे तुमची 1 तारीख पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या या ठिकाणी कोठे परिवारातर्फे ह्या सुंदरसं असं भागवत सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन त्यांनाही सुद्धा माझा पुन्हाच एक वेळा साष्टांग नमस्कार आणि झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी संत श्री ज्ञानोबारायांच्या चरणी आणि सर्व सुम्मा साधू संतांच्या चरणी हरिभक्तांच्या चरणी समर्पित करतो. कीर्तनाच्या उत्तरार्ध हेच सांगेल की गळ्यामध्ये पवित्र अंतकरणाने तुळशीची माळ घालावी कपाला गोपीचंदन टिळा लावावा आणि भगवंताचं नामस्मरण करावं. आषाढी एकादशीची कार्तिक एकादशी वारी करावी कारण की हे जे सर्व साधन हे आवडे देवासित्व एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. देवाला तो अतिशय प्रिय आहे आणि जगात तो कसा आहे पूजनीय आहे. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी समाप्तीत करतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करले संधी नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचा बडबडीला शेष तुमचे कृपेचे पोसले जन्मोजन्मी तुका बने. जय विठ्ठल.
की जय माऊली ज्ञानी